भोलाश्याम ज्वेलर्स, नाशिक रोड. आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे सर्व अलंकार घडवून मिळेल. सर्व प्रकारचे अलंकार हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आमच्याकडे चोख सोन्यामध्ये पोहे हार, लक्ष्मी हार, बकू हार, पाटल्या, बांगड्या, गो, तोडे, बेडे, इतर दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील. तसेच मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, चेन, लॉकेट भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध. खरेदी करायची तर भोलाश्याममध्येच. सोने चांदीचे कुठलेही अलंकार घ्यायचे तर भोलाश्याममध्ये. आमचा पत्ता भोलाश्याम ज्वेलर्स, सोने चांदी व नवरत्नांचे व्यापारी, कलंत्री हाऊस, शिवाजी रोड, नाशिक रोड. फोन नंबर 9422770096, 9421803400, 9421508669. नमस्कार. स्वस्तिस्तु या विनाशक्य पुण्य कल्याणम वृद्धिदा विनायकम प्रिया नित्यम तांच स्वस्ति ब्रुवंतु न. गंध लावण्याचा मंत्र. पण हा गंध लावण्याचा मंत्र आपल्याला लक्षात राहत नाही. आपण एखादी गाडी घेतो किंवा एखादी पैठणी घेतो, त्याला गंध लावतो. का घेतो? कारण ती जास्त दिवस टिकावी. मग हे गंध जे लावतो, मग आपल्या शरीराला आपण कधी गंध लावत नाही. तर आजपासून ठरवायचं आपल्या कुलदैवतेचं जे आहे पायावरचं गंध ते लावायचं आणि मग रात्री विचार करायचा दिवस किती छान जातो. 3:30 मुहूर्त म्हणजे काय? प्रत्येकाचा प्रश्न आहे. 3:30 मुहूर्त. पहिला मुहूर्त वर्ष प्रतिपदा, दुसरा मुहूर्त अक्षय तृतीया, तिसरा मुहूर्त विजयादशमी आणि अर्धा मुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा. असे 3:30 मुहूर्त आहे. या दिवशी दान धर्माचं महत्व आहे. आता पहिला जो मुहूर्त आहे 3:30 मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे, त्याचं नाव आहे वर्ष प्रतिपदा. तो पहिला मुहूर्त 3:30 मुहूर्तापैकी एक. नवीन मराठी वर्षारंभ. चांगले संकल्प सोडायचे, जुने विचार बाजूला, वाईट घटना विसरून जायचे आहे. आयुष्य एवढंच आहे. 50 वर्षानंतर बोनस. बोनस म्हणजे काय? जगलो नाही जगलो, लाईट जातात अशा आपला जीव. हे गरुड पुराणात उल्लेख आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. सवयीप्रमाणे आपण जर चहा घेतोय, सकाळी चहा पितो, तसं नाही. आजचा चहा किती छान झाला, वेगळ्या पद्धतीचा आहे. कडक ऊन पडलेलं आहे, किती छान ऊन पडलेलं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा. प्रत्येक गोष्टीचा जीवनामध्ये अनुभव घ्या. रोज वेगवेगळा अनुभव, आस्वाद. खरेदी करा. नवीन वर्ष, पहिलं वर्ष प्रतिपदा, नवीन वर्ष प्रारंभ, मराठी वर्ष प्रारंभ. नव्या वर्षातील पहिला सण, परंतु 3:30 मुहूर्तापैकी एक वर्ष प्रतिपदा. गुढीपाडवा. कडुलिंबाचं पान घेऊन गुढी उभारायची आहे. याला महत्व आहे. कडुलिंबाचं महत्व मी मागे सांगितलंय, परत एकदा सांगणार आहे. नवीन संकल्प, खरेदी, प्रत्येक गोष्टीला प्रारंभ. दुसरा मुहूर्त म्हणजे 3:30 मुहूर्तापैकी दुसरा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या मुहूर्तावर आपल्या जीवाभावाचे जे निधन पावले, आपले वडील आहे, आपली आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, आपल्या जीवाचे कोणी गेले, त्यांच्यासाठी ही आठवण काढायची अक्षय तृतीयाला. या मुहूर्तावर आपण दान धर्म करायचं आहे आणि ते योग्य ज्ञानी ब्राह्मणाला दान करायचं आहे. मातीचा घडा अक्षय तृतीयाला दान करतात. सप्तधान्य. पण त्याचा संकल्प दक्षिणेकडे तोंड करून शास्त्र आहे. नुसतं दान घ्यायचं आणि द्यायचं. विजयादशमी तिसरा मुहूर्त म्हणजे विजयादशमी, दसरा. नवरात्र संपले की 10 दिवस, दसरा 10व्या दिवशी 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ कार्य प्रारंभ.
ग्रंथ पोते हत्यार, आपल्याजवळ जी घरातली हत्यार आहे त्याची सुद्धा पूजा करतात. विद्या शौर्य धन विजय मिळवून देणारा तो दिवस. अर्धा मुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा पाडवा. नवे व्यापारी जे व्यापारी आहे, वर्ष प्रारंभ दुकानाची पूजा 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त बलिप्रतिपदा. तरी आपणास कधीही काहीही कुठल्याही विषयी अडचण असेल माहिती फोन करायचा आणि मग ही माहिती अशी मिळवून घ्यायची. आपल्याला वेळ थोडा आहे. जन्मकुंडली पाहून आपला मार्ग, आता ही वेळ आलेली आहे लेट पण थेट. नवीन वर्षानिमित्त वाटचाल करायची आहे. प्रत्येक कामात शांतता, काम सरळ न होणे, मुला मुलींचे लग्न या वर्षी आपल्याला करायचेच. जन्मकुंडली काढायची आहे, ताबडतोब संपर्क साधा. रत्न खडे रुद्राक्ष याविषयी माहिती घ्यायची आहे. नंबर लक्षात ठेवायचा आहे 98 22 31 51 34. किती? 98 22 31 51 आणि 34. उद्या आपण अनमोल चांगला सत्संगाची माहिती घेऊ. न विसरता आयुष्यातले आपले 5 मिनिटं फक्त घालवायची. मी आपली वाट पाहतोय फोनची. नमस्कार.